नमस्कार। आप देख रहे हैं पालघर लाइव, जनता की बुलंद आवाज। भायंदर, मुंबई। रेलवे पुलिस महानिदेशक प्रशांत बुड्डे ने अपने संबोधन में कहा, देश में कहीं भी मोबाइल चोरी की शिकायत लेकर पुलिस थाने जाइए, तुरंत एफआईआर दर्ज नहीं होगी। आपको कल आइए, परसों आइए कहकर टाल दिया जाता है। पूरे देश में मोबाइल चोरी की कंप्लेंट लेके आप पुलिस थाने में जाइए, कहीं पर भी एफआईआर दाखिल नहीं होगा। कल आइए, परसों आइए, लेकिन हमारा दावा है मुंबई में हर कंप्लेंट एफआईआर करके दाखिल होगी। तो मित्रांनो, बरोबर आहे का? मी इथे मग कार्यभार घेतल्यानंतर मला असं लक्षात आलं, मुंबईला आपण एक पद्धत सुरू केली आहे, पुण्याला, नागपूरला, छत्रपती संभाजीनगरला बघितलं तर त्यांच्याकडे मिसिंगचं प्रमाण जास्त होतं, तर त्यांनाही मग या पद्धतीने काम करायला सांगितलं। तर मित्रांनो, जसं गुन्हे शाखेचं काम आहे, वाहतूक शाखेचं काम आहे, त्यांना जशी नाव मिळवण्याची, स्वतःचा लौकिक वाढवण्याची संधी आहे किंवा सर्वांना देखील संधी आहे। दुसरं, मुंबई सेंट्रल असू द्या किंवा सीएसटी असू द्या, लहान मुलं मुली त्या कोकणा अवस्थेमध्ये मुंबईबद्दल एक सुप्त आकर्षण अख्ख्या देशामध्ये आहे। तर त्यातही बऱ्याच अंमलदारांनी फार चांगलं काम केलेलं आहे। छोट्या जरी घटना त्याकडे जरी आपण लक्ष घातलं तर त्यातनं लोकांचा आपल्याला आशीर्वादच मिळणार आहे। दररोज जे प्रवास करतात, छोट्या घटना आहेत, बऱ्याच ठिकाणी लोक विनाकारण गाणं म्हणतात, हॉकर्स आहेत, छोटे जरी प्रॉब्लेम जरी बघितले तरी त्यातनं फार मोठ्या प्रमाणात लोकांची आपल्याला साथ मिळू शकते। आणि जर या छोट्या गोष्टींकडे आपण जर लक्ष घातलं तर एखादा जर मोठा प्रसंग आला, एखादी मोठी घटना झाली, मोठा गुन्हा झाला, कायदा सुव्यवस्थेची मोठी जर परिस्थिती निर्माण झाली तर कोणीतरी नागरिक बघत असतो तर स्वतःहून तुम्हाला माहिती बातमी देते। मात्र आता काय व्हायला लागलं आहे की आपण तंत्रज्ञानावर अति विश्वास ठेवायला लागलो। सीडीआर अनालिसिस, इंटरसेप्शन हे सगळे आपल्या जागी आहे, पण एक लक्षात घ्या, तंत्रज्ञान किती जरी चांगलं झालं त्याचा वापर आपण करावा, माझं काही दुमत नाही आहे, पण माणसांकडनं, जिवंत माणसांकडनं जी माहिती मिळणार आहे त्याला काही मित्रांनो तोड नाही आहे, त्याला तोड नाही। जर तुम्ही सर्वसामान्य नागरिकांशी तुमचा संबंध तोडून टाकला, त्यांच्याशी तुम्ही बोलणं बंद केलं, तुम्हाला माहिती मिळणार नाही, तुम्हाला नाही मिळणार माहिती। मी माझं नक्षल भागातलं उदाहरण सांगतो। इथे एखादा गुन्हा डिटेक्ट केला नाही म्हणून तुमचा जीव जाणार नाहीये। ज्यांनी JNK मध्ये काम केलेलं आहे त्यांना विचारा, आम्ही गडचिरोलीत काम केलं आहे, सकाळी गेलो, संध्याकाळी धडधाकट जिवंत परत येऊ की नाही याची गॅरंटी नव्हती। तर तिथे जे नियम होते, ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने परत यायचं नाही, नागरिकांची बरोबर वागायचं, त्यांना मदत करायची, आणि त्यामुळे कुठे जर काही लँडमाईन लावला असेल आणि एखाद्याने अशा माणसाने पाहायला ज्याला तुम्ही जर मदत केलेली आहे तर तो बरोबर जवळच्या आउटपोस्टला, पोलीस स्टेशनला, CRPF वाल्यांना बरोबर सांगेल, असा माझा आतापर्यंत अनुभव आहे। आणि मला खात्री आहे तुमच्यापैकी भरपूर अंमलदार आणि भरपूर अधिकाऱ्यांचा तसाच अनुभव असेल। तर त्यामुळे मित्रांनो, लोहमार्ग पोलीस दलामध्ये देखील जे पोलीस स्टेशन स्तरावर काम करत आहेत त्यांना फार मोठी संधी आहे। आपलं काम फार अतिशय गांभीर्यानं मन लावून केलं तर त्याच्यावरचं समाधान दुसरं कुठलं नाही आहे।